नमस्कार आणि द डीप डाईव्हच्या आजच्या भागात सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्टचा एक म्हणा ना भला मोठा कोर्स आहे. AI 102 अझ्योरमध्ये AI सोल्युशन्स विकसित करणे. हो, आणि हे नाव ऐकल्यावर असं वाटतं की आपण कुठल्या तरी रॉकेट सायन्सच्या वर्गात आलो आहोत. बरोबर. पण खरं तर तसं नाहीये. अजिबात नाही. म्हणूनच आजचा आपला उद्देश हा कोर्स शिकणं नाही तर तो समजून घेणं आहे. असं समजा की आपण एका मोठ्या रेस्टॉरंटच्या बाहेर उभे आहोत आणि आत जाण्याआधी त्याचा मेनू कार्ड बघतोय. छान उदाहरण आहे. आत काय काय पदार्थ आहेत, ते कसे बनवतात, जेणेकरून या जगात काय चाललं आहे याची आपल्याला एक स्पष्ट कल्पना येईल. अगदी. हा कोर्स म्हणजे आपल्या रोजच्या ॲप्लिकेशन्सना कृत्रिम बुद्धिमत्तेची शक्ती देण्याची एक पाककृतीच आहे. म्हणजे आपलं साधं मोबाईल ॲप हुशार कसं होईल. हो, त्याला डोळे, कान आणि विचार करण्याची क्षमता कशी द्यायची याचंच हे प्रशिक्षण आहे. म्हणजे आपण कॉम्प्युटरला चित्र ओळखायला शिकवण्यापासून ते आपल्यासारखं बोलायला आणि लिहायला शिकवण्यापर्यंतचा प्रवास बघणार आहोत. चला तर मग या मेन्यू कार्डचं पहिलं पान उघडूया. पहिलाच विभाग आहे जनरेटिव्ह AI ॲप्स. जनरेटिव्ह AI. हो, याला मी क्रिएटिव्ह लेखक ही सुपर पॉवर म्हणेन. कल्पना करा की तुमचं कॉम्प्युटर तुमच्यासाठी कविता लिहितोय. किंवा बॉसला पाठवण्यासाठी आजारी असल्याची नाट्यमय ईमेल तयार करतोय. बरोबर. हो, हे तेच आहे. यामागे काय ना, लँग्वेज मॉडेल्स नावाचे मोठे भाषिक मेंदू असतात. भाषिक मेंदू? हो, या मॉडेल्सना जगातली जवळपास सगळी पुस्तकं, लेख, वेबसाईट वाचायला दिलेली आहेत. त्यामुळे त्यांना भाषेची प्रचंड जाण असते. मायक्रोसॉफ्टच्या मॉडेल कॅटलॉगमध्ये असे वेगवेगळे लेखक उपलब्ध आहेत. तुम्हाला विनोदी लेखक हवाय की गंभीर हे तुम्ही निवडू शकता. पण ह्या लेखकाशी आपण संवाद कसा साधणार? म्हणजे त्याला कळणार कसं की मला नक्की काय लिहून हवं आहे? इथेच प्रॉम्प्ट फ्लो नावाचं काहीतरी येतं, बरोबर? अगदी बरोबर. पण हे फक्त संवाद लिहिण्यासारखं आहे की त्याहून अधिक काही? खूप छान प्रश्न आहे. प्रॉम्प्ट फ्लो हे नाटकाचे संवाद लिहिण्यापेक्षा खूप पुढची गोष्ट आहे. हे एक व्हिज्युअल डिझायनर आहे, जिथे आपण AIच्या विचार करण्याचा प्रक्रियेचा एक नकाशाच तयार करतो. अच्छा, नकाशा. हो, उदाहरणार्थ पहिला टप्पा ग्राहकाचा प्रश्न घेणं, दुसरा टप्पा त्या प्रश्नाशी संबंधित माहिती आपल्या कंपनीच्या डेटाबेसमधून शोधणं, तिसरा टप्पा ती सापडलेली माहिती AIला देऊन त्याला सांगणं की आता ह्या माहितीच्या आधारेच उत्तर तयार कर. ओके. यामुळे AI हवेत उत्तर देत नाही, तर आपल्या नियंत्रणात राहून आपल्याच माहितीच्या आधारे बोलतो. त्याच्या सर्जनशीलतेला आपण एक चौकट घालून देतो. अच्छा, म्हणजे AIला भरकटण्यापासून रोखण्यासाठी ही एक पद्धत आहे. मी ना RAG नावाचा एक शब्द खूप ऐकलाय. हो, रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. हो, तेच. त्याचाही संबंध याच गोष्टीशी आहे का? म्हणजे असं म्हणतात की RAG म्हणजे AIला फक्त कंपनीचे पुस्तकं अभ्यासाला देणं. पण मग तो त्याचं इंटरनेटवरचं बाकीचं ज्ञान विसरून जातो का? नाही, अजिबात नाही. हीच तर RAGची गंमत आहे. RAGचा खरा अर्थ रिट्रायव्हल ऑगमेंटेड जनरेशन. यात दोन गोष्टी एकत्र येतात. AIचं स्वतःचं प्रचंड ज्ञान म्हणजे जनरेशन. आणि त्याला वेळेवर पुरवलेली आपली खाजगी माहिती. बरोबर, त्याला म्हणतात रिट्रायव्हल. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा सिस्टम आधी तुमच्या कंपनीच्या डॉक्युमेंट्समधून योग्य उत्तर शोधते आणि मग ती माहिती AIच्या समोर ठेवून म्हणते, हे बघ, ह्या माहितीच्या आधारे उत्तर तयार कर. अच्छा, त्यामुळे AIचं मूळ ज्ञान कायम राहतं, पण उत्तर देताना तो तुमच्या ताज्या आणि अचूक माहितीला प्राधान्य देतो. तो तुमच्या ऑफिसमधल्या त्या हुशार इंटर्नसारखा आहे, ज्याला जगाची माहिती आहे, पण तो तुमच्या प्रोजेक्टवर काम करताना फक्त तुमच्या फाईल्स वापरतो. वाव! म्हणजे आपण AIला एक उत्तम लेखक बनवलं, जो फक्त सर्जनशील नाही, तर जबाबदार पण आहे. पण तो अजूनही एका खोलीत बसून फक्त लिहितोय. बरोबर. खरी क्रांती तेव्हा होईल जेव्हा हा लेखक बाहेरच्या जगाशी संपर्क साधू शकेल, आपल्यासाठी कामं करू शकेल. इथूनच AI एजंट्सची संकल्पना सुरू होते, नाही का? अगदी बरोबर. तुम्ही पुढच्या भागाचा अगदी योग्य दुवा जोडला आहे. आतापर्यंत आपला AI फक्त बोलत होता. आता आपण त्याला हातपाय देणार आहोत. म्हणजे तो कृती करेल. हो, तो फक्त प्रतिसाद देणार नाही तर कृती करेल. हाच साधा चॅटबॉट आणि AI एजंट यांच्यातला मुख्य फरक आहे. चॅटबॉट म्हणजे पोपट आणि एजंट म्हणजे तुमचा पर्सनल असिस्टंट, जो तुमच्यासाठी फ्लाईटची तिकीटं बुक करू शकतो, तुमच्या कॅलेंडरमध्ये मीटिंग सेट करू शकतो. पण थांबा, माझा गुगल असिस्टंट किंवा सिरी पण हेच करतं. मग मायक्रोसॉफ्टचा या एजंटमध्ये असं काय नवीन आहे? मुख्य फरक आहे कृती करण्याच्या क्षमतेत आणि ती क्षमता वाढवण्याच्या स्वातंत्र्यात.
गुगल असिस्टंट किंवा सिरी हे एका म्हणा बंदिस्त वातावरणात काम करतात. अच्छा, म्हणजे त्यांना जी कामं नेमून दिली आहेत तीच ते करू शकतात. बरोबर. पण मायक्रोसॉफ्ट फाउंड्री एजंट सर्व्हिसमध्ये तुम्ही तुमच्या एजंटला नवीन साधनं किंवा कस्टम टूल्स देऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही त्याला तुमच्या कंपनीच्या सेल्सफोर्स किंवा SAP सारख्या अंतर्गत सिस्टीमची चावी म्हणजे API देऊ शकता. मग तो तुमच्यासाठी नवीन सेल्स लीड तयार करू शकतो किंवा इन्व्हेंटरी तपासू शकतो. ही बाहेरच्या सिस्टीमशी जोडून कृती करण्याची क्षमता त्याला फक्त चॅटबॉट न ठेवता खरा एजंट बनवते. हे खूपच भारी आहे. म्हणजे मी माझ्या एजंटला माझ्या आवडीच्या रेस्टॉरंटच्या ॲपशी जोडून त्याला माझ्यासाठी जेवण ऑर्डर करायला सांगू शकते. अगदी. पण समजा एखादं काम खूप मोठं आणि गुंतागुंतीचं असेल, जसं की एखादी पार्टी आयोजित करणं, मग एकटा एजंट हे सगळं कसं सांभाळणार? तिथेच मल्टी एजंट सोल्युशन्स ही कल्पना येते. म्हणजे एकापेक्षा जास्त एजंट्सची टीम. हो, तुम्ही जे पार्टीचं उदाहरण दिलं ते अगदी योग्य आहे. आपण एक मुख्य एजंट तयार करू शकतो जो पार्टीचा मॅनेजर असेल. तो मग कामं वाटून देईल. अच्छा. एक एजंट पाहुण्यांची लिस्ट तयार करेल आणि त्यांना आमंत्रण पाठवेल. दुसरा एजंट केटररशी बोलून जेवणाची ऑर्डर देईल आणि तिसरा संगीताची आणि सजावटीची व्यवस्था बघेल. हे एजंट्स एकमेकांशी बोलून माहितीची देवाणघेवाण करून ते काम पूर्ण करतील. अविश्वसनीय. म्हणजे जशी ऑफिसमध्ये टीम काम करते तसंच. अगदी तसंच. म्हणजे आपण AIला लिहायला शिकवलं, त्याला आपल्यासाठी काम करायला शिकवलं, पण तो अजूनही आंधळा आहे. तो जग बघू शकत नाही. बरोबर. मला वाटतं मेन्यू कार्डवरचा पुढचा विभाग याचबद्दल आहे, कॉम्प्युटर विजन. बरोबर. आता आपण आपल्या AIला दिव्य दृष्टी देणार आहोत. म्हणजे कम्प्युटरला डोळ्यांनी जग कसं बघायचं आणि त्याचा अर्थ कसा लावायचा हे शिकवणं. जेव्हा आपण आपल्या सुट्टीच्या फोटोकडे बघतो तेव्हा आपल्याला समुद्रकिनारा, सूर्य, मित्रमैत्रिणी दिसतात. हो, पण कॉम्प्युटरसाठी तो फक्त पिक्सेल्सचा म्हणजे 1 आणि 0चा एक समूह असतो. त्या आकड्यांच्या समुद्रातून माणूस, सूर्य आणि समुद्र हे अर्थपूर्ण शब्द बाहेर काढणं म्हणजेच कॉम्प्युटर विजन. पण हे तर आपण गुगल लेन्ससारख्या ॲप्समध्ये वर्षानुवर्ष पाहत आलो आहोत. फोटोमधल्या वस्तू ओळखणं किंवा शब्द वाचणं म्हणजे OCR. मग या कोर्समध्ये असं काय नवीन आहे? तुमचा मुद्दा बरोबर आहे. OCR किंवा इमेज ॲनालिसिस या जुन्या संकल्पना आहेत, पण AIमुळे त्यांची अचूकता आणि क्षमता प्रचंड वाढली आहे. गंमत इथे आहे की कॉम्प्युटरसाठी मांजर आणि सोफा या 2 गोष्टी वेगळ्या आहेत हे ओळखणं खूप अवघड असतं. खरंय. त्याला हजारो फोटो दाखवून शिकवावं लागतं की मांजराचे कान कसे असतात, त्याचे डोळे कसे दिसतात, आणि जर मांजर सोफ्याच्या रंगाचा असेल तर गोंधळ आणखी वाढतो. याच आव्हानांवर मात करण्यासाठी आता इमेज क्लासिफिकेशन आणि ऑब्जेक्ट डिटेक्शन सारख्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. इमेज क्लासिफिकेशन आणि ऑब्जेक्ट डिटेक्शन यात काय फरक आहे? दोन्हीमध्ये तर वस्तूच ओळखल्या जातात ना? हो, पण एका सूक्ष्म फरकाने. ओके. इमेज क्लासिफिकेशन म्हणजे संपूर्ण फोटोला एक लेबल लावणं. उदाहरणार्थ, हा फोटो समुद्रकिनाऱ्याचा आहे. ओके. तर ऑब्जेक्ट डिटेक्शन म्हणजे त्या फोटोमधील प्रत्येक वस्तू शोधून तिच्याभोवती एक चौकोन आखणं आणि तिला नाव देणं. जसं की ही व्यक्ती आहे, ही बोट आहे, हा कुत्रा आहे. अच्छा, जास्त डिटेलमध्ये जाऊन. हो, माझ्या एका प्रोजेक्टमध्ये आम्ही फॅक्टरीतील खराब झालेले भाग ओळखण्यासाठी एक मॉडेल तयार करत होतो. सुरुवातीला ते मॉडेल प्रत्येक टक्कल पडलेल्या माणसाच्या डोक्याला खराब भाग म्हणून ओळखत होतं. अरे देवा. यावरून कळतं की संदर्भ शिकवणं आणि अचूक ओळख करणं किती महत्वाचं आहे. हे मॉडेल फक्त चेहरा ओळखत नाही, तर चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे आनंद, दुःख हे सुद्धा ओळखू शकतं. हे तो भारीच आहे. म्हणजे आता आपला AI बघू शकतो, वाचू शकतो आणि फोटोमधल्या गोष्टी समजू शकतो. मग आता तो कागदपत्रांचे ढिगारे पाहून त्यातून माहिती काढू शकतो का? हो. म्हणजे पुढचा विभाग माहिती काढणे किंवा इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन हा याचबद्दल आहे का? एका सुपर डिटेक्टिव्ह सारखा? हो, अगदी तसंच. आपल्या AIला आता दृष्टी मिळाली आहे, तर तिचा वापर करून तो आता कागदपत्रांच्या जंगलात एका डिटेक्टिव्हसारखा काम करू शकतो. कल्पना करा, तुमच्याकडे बिलांचा, पावत्यांचा किंवा जुन्या फाईलचा डोंगर आहे. हो. हा AI डिटेक्टिव्ह एका क्षणात तो सगळा डोंगर वाचून तुम्हाला हवी असलेली नेमकी माहिती, जसं की बिलाची रक्कम किंवा तारीख, काढून देऊ शकतो. पण हे एका चांगल्या सर्च फंक्शनपेक्षा वेगळं कसं आहे? मी माझ्या कॉम्प्युटरवर Ctrl+F वापरूनही शब्द शोधू शकते. मग Azure AI सर्चमध्ये अशी काय जादू आहे?
खूप महत्वाचा प्रश्न आहे. Ctrl+F फक्त तुम्ही दिलेला शब्द शोधतो. जर तो शब्द त्या फाईलमध्ये नसेल तर तुम्हाला काहीच सापडत नाही. बरोबर. पण Azure AI सर्च हा शब्द नाही, तर त्या शब्दामागचा अर्थ शोधतो. याला सिमॅन्टिक सर्च म्हणतात. सिमॅन्टिक सर्च. तर उशीर झाल्याबद्दल आलेल्या तक्रारी दाखव, तर तो फक्त डिलिव्हरीला उशीर हे शब्द असलेल्या फाईल्स नाही, तर ज्या ईमेल्समध्ये किंवा मीटिंगच्या नोट्समध्ये ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे किंवा माल वेळेवर पोचला नाही असं लिहिलं आहे, त्या सगळ्या फाईल शोधून काढेल. वाव, म्हणजे तो संकल्पना समजून घेतो, केवळ शब्द नाही. अगदी. आणि यात Azure डॉक्युमेंट इंटेलिजन्स नावाचे एक खास साधन आहे, जे विशेषतः फॉर्म, बिलं किंवा ओळखपत्रांसारख्या कागदपत्रांसाठी बनवलं आहे. ते आधीच शिकलेलं असतं की बिलामध्ये कंपनीचं नाव कुठे असतं, रक्कम कुठे असते आणि तारीख कुठे असते. अच्छा, म्हणजे ते जास्त अचूक असणार. हो, ते सामान्य OCR पेक्षा जास्त अचूकपणे ही माहिती बाहेर काढतं. थोडक्यात हा विभाग विखुरलेल्या माहितीला एकत्र करून तिला उपयुक्त बनवतो. छान. म्हणजे आता आपल्या AI कडे लिहिण्याची, काम करण्याची, बघण्याची आणि तपास करण्याची शक्ती आली आहे. आता या मेन्यू कार्डवरचा शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्वाचा विभाग बाकी आहे, नैसर्गिक भाषा. नॅचरल लँग्वेज. हो, म्हणजे त्याला एक मनकवडा बनवणं, जो फक्त शब्द नाही तर त्यामागच्या भावना आणि हेतू समजून घेईल. अगदी अचूक. हा या सगळ्याचा कळस आहे. आत्तापर्यंत आपण AIला जे काही दिलं ते सगळं तेव्हाच उपयोगी पडेल जेव्हा तो आपल्याशी, माणसांशी, आपल्या भाषेत सहजपणे संवाद साधू शकेल. आपण जे ट्रान्सलेशन ॲप्स किंवा स्मार्ट असिस्टंट वापरतो त्यामागे हीच जादू असते, नाही का? हो, यात फक्त भाषांतर नाही, तर त्या पलीकडे जाऊन अर्थ समजणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ टेक्स्ट ॲनालिसिस, म्हणजे लिहिलेली गोष्ट सकारात्मक आहे की नकारात्मक हे ओळखणं. पण यात विनोद किंवा उपहास म्हणजे सार्कॅझम यासारख्या गोष्टी AI कशा ओळखत असेल, ते तर माणसांनाही कधी कधी कळत नाही. बरोबर. हीच तर या क्षेत्रातील सर्वात मोठी आव्हाने आहेत. सध्याची मॉडेल्स साधी सकारात्मक किंवा नकारात्मक वाक्य ओळखण्यात बरीच प्रगती करत आहेत, पण उपहास ओळखण्यासाठी त्यांना वाक्याच्या पलीकडे जाऊन संदर्भ समजून घ्यावा लागतो. म्हणजे हे अजूनही प्रगतीपथावर आहे. हो, पण मॉडेल्स दिवसेंदिवस हुशार होत आहेत. यापेक्षाही एक पुढची पायरी आहे, संभाषण भाषा समज, कॉन्व्हर्सेशनल लँग्वेज अंडरस्टँडिंग. हे काय आहे? समजा एका युजरने तुमच्या चॅटबॉटला म्हटलं, मला मुंबईला जायचं आहे, तर त्याचा खरा हेतू मुंबईसाठी फ्लाईट बुक करा किंवा मुंबईला जाणाऱ्या ट्रेनची माहिती द्या असा असू शकतो. अच्छा. हां, गर्भित अर्थ ओळखणं म्हणजे त्या वाक्यातील हेतू, इंटेंट आणि मुख्य शब्द एंटिटीज जसं की मुंबई, डेस्टिनेशन वेगळे काढणं हे AI इथे शिकतो. यामुळेच बॉट तुमच्याशी अधिक नैसर्गिक संवाद साधू शकतो. आणि यात बोलण्याचे रूपांतर शब्दांत करणे म्हणजे स्पीच टू टेक्स्ट आणि लिहिलेल्या शब्दांना आवाज देणे म्हणजे टेक्स्ट टू स्पीच या क्षमताही येतात. हो, म्हणजे थोडक्यात हा भाग आपल्या AIला कान आणि आवाज देतो. अगदी. यामुळे आपला AI फक्त वाचू आणि लिहू शकत नाही, तर तो ऐकूही शकतो आणि बोलूही शकतो. तो वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करू शकतो, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो आणि तुमच्याशी एका माणसासारखा संवाद साधू शकतो. तर ही होती AI 102 या मोठ्या कोर्सच्या मेन्यू कार्डची एक सविस्तर सफर. आपण पाहिलं की हा कोर्स आपल्या ॲप्सना कशाप्रकारे एक क्रिएटिव्ह लेखक, एक हुशार असिस्टंट, दिव्य दृष्टी असलेला निरीक्षक, एक सुपर डिटेक्टिव्ह आणि एक मनकवडा बनवण्याच्या सुपर पॉवर्स देतो. बरोबर, ही फक्त एक झलक होती, जेणेकरून या गुंतागुंतीच्या दिसणाऱ्या जगात नेमकं काय शिजत आहे याची आपल्याला कल्पना यावी. नक्कीच. आपण आज AIला पाहायला, ऐकायला, समजायला आणि आपल्यासाठी काम करायला शिकवण्याबद्दल बोललो. ही साधनं आणि क्षमता दिवसेंदिवस अधिक शक्तिशाली होत आहेत. हो, ते विशेषज्ञ AI एजंट्स एकमेकांसोबत कसे काम करतील? म्हणजे तुम्ही म्हणताय की भविष्यात एक AI दुसऱ्या AIशी बोलेल. अगदी. कल्पना करा की तुमचा विजन एजंट गाडी चालवत आहे आणि त्याला परदेशी भाषेतला एक बोर्ड दिसतो. तो लगेच त्या बोर्डचा फोटो काढून तुमच्या ट्रान्सलेशन एजंटला पाठवतो. ओके. ट्रान्सलेशन एजंट त्याचा अर्थ समजून तुमच्या प्लॅनिंग एजंटला सांगतो की पुढे रस्ता बंद आहे, पर्यायी मार्ग शोधा. आणि प्लॅनिंग एजंट तुमच्या गाडीच्या नॅव्हिगेशन सिस्टममध्ये नवीन मार्ग टाकतो. आणि हे सगळं एका क्षणात घडेल. हो. भविष्यात आव्हान हे नाही की असे एजंट्स कसे बनवायचे, तर आव्हान हे असेल की अशा AIच्या टीमला, या AI सोसायटीला आपण मॅनेज कसं करणार आहोत. हा विचार करण्यासारखा मुद्दा.